जय जिजाऊ, जय शिवराय. सावित्री ज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर ते भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या पूर्वजांचा हा भव्य असा वाडा आहे. आणि या वाड्याला मुख्य असे 2 प्रवेशद्वार आहे. आणि हे जे प्रवेशद्वार आहे आता आपल्याला बंद दिसत आहे. असा हा त्या काळामध्ये दुमजली असणारा हा वाडा होता. आणि या प्रवेशद्वार हे दगडी बांधकामामध्ये आहे. आणि भक्कम असं या ठिकाणी आपल्याला हा दरवाजा आणि तितकीच भक्कम या ठिकाणी आपल्याला कडी सुद्धा ही दिसत आहे. आणि उंच झोत्यावर दगडी झोत्यावर केलेलं हे बांधकाम आहे. परंतु काही कारणास्तव हे प्रवेशद्वार आता बंद आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जाणार आहोत. तर आपल्याला समोर हा चंद्रचूड वाडा म्हणून ज्याची ओळख आहे, भव्य असा दुमजली वाडा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी 2 मजले या वाड्याला आहे. आणि हा वाडा पेशवाईच्या काळातला आहे. आता या वाड्याचा जो काही इतिहास आहे, हा इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर साधारणपणे पेशवाईचा जेव्हा काळ होता आणि भरभराटीचा असणारा हा पेशवाईचा काळ साधारणतः 1750 ते 1755 या काळामध्ये पेशव्यांचे सरदार म्हणून त्या ठिकाणी गंगाधर पंत चंद्रचूड हे होते. आणि मग पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर हे कनेरसर गाव आहे. आणि गावामध्ये ते आले आणि गंगाधर पंत चंद्रचूड यांनी साधारणपणे 3 ते 3.5 एकरामध्ये हा दुमजली असा वाडा या ठिकाणी बांधलेला आहे. आणि हा चंद्रचूड यांचा पूर्वजांचा वाडा आपण आतमध्ये नेमका कसा होता हे पाहणार आहोत. तर पेशवाईच्या काळातलं जे बांधकाम आहे, या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे विटामध्ये असणारे हे बांधकाम असायचं. आणि पेशव्यांच्या काळातला 1750-55च्या नंतरचा हा वाडा म्हणजे आता 250 वर्ष होऊन गेलेले आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये असणारा हा वाडा आपण आता पाहणार आहोत. चला तर मग ठिकाणी जे दुसरा प्रवेशद्वार आहे, लाकडी प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सागवानी लाकूड या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि 250 वर्ष होऊन गेले तरी हे लाकूड अजून जसेच तसंच आहे. आणि हे लाकडाचे भव्य असे या ठिकाणी दरवाजे, इतकेच मोठे मोठे खेळे या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे. आणि या वाड्यातून आपण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहोत की आता या वाडा कशा स्थितीमध्ये आहे. हा वाडा या ठिकाणी दुमजली असणारा वाडा आहे. आणि या वाड्याचे आता अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे. काही या ठिकाणी कुटुंबीय राहतात, परंतु बराचसा वाडा हा बंद अवस्थेमध्ये आहे. आणि चंद्रचूड कुटुंबियांचा जो काही इतिहास आहे, हा इतिहास हा वाडा पाहिल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी आपण पाहतोय की दुमजली असं या वाड्याचं बांधकाम लाकडामध्ये असणारं बांधकाम आहे. लाकूड आणि विटा यांचा वापर केलेला या बांधकामामध्ये आहे. आता काही ठिकाणी हा वाडा जीर्ण झालेला आहे, तर काही ठिकाणी हा वाडा चांगल्या अशा अवस्थेमध्ये आहे. तर या वाड्याचा जो काही पाठीमागचा भाग आहे, जवळजवळ 3 ते 3.5 एकरामध्ये असणारा हा वाडा, या वाड्याचा आपण भाग पाहणार आहोत. या वाड्यातून आतमध्ये जाण्यासाठी हा दरवाजा, अर्थात हा लोखंडी दरवाजा आताच्या काळातला आहे. आणि त्या काळामध्ये असणारा या ठिकाणी हा लाकडी दरवाजा असणार आहे. आणि या लाकडी दरवाजातून आपण आतमध्ये गेल्यानंतर वाड्याचा काही भाग हा दिसतो. परंतु त्या काळामध्ये दरवाजा बंद करण्याची त्याची लॉकअपची जी स्टीम आहे इथे तुम्ही जर जेवढे गड किल्ले किंवा ऐतिहासिक जर वाडे पाहिले तर त्या ठिकाणी अशा प्रकारे एक भिंतीमध्ये खोबणी असते आणि असं एक लाकूड असतं पहा. आणि हे लाकूड असं ओढल्यानंतर इथे एक खोबणी आहे दिसते. आणि ह्यामध्ये हे लाकूड या ठिकाणी ठेवलं जातं. म्हणजे ही बंद करण्याची जी पद्धत आहे. आता बाहेरून कोणी आलं तरी हा दरवाजा ते फोडू शकणार नाहीत. असे याला आगळ असं म्हणतात. ऐतिहासिक जो शब्द आहे या लाकडाला आगळ असं म्हणतात. बंद करताना ही अशी आगळ लावली जाते. आणि जेव्हा वाडा उघडायचा, दरवाजा उघडायचा आहे, तेव्हा ही आगळ पुन्हा अशी पाठीमागे घेतली जाते. आणि दरवाजा उघडताना ही आगळ अशा प्रकारे पुन्हा आतमध्ये या खोबणीमध्ये घातली जाते. आत्ता देखील पाहिलं तर हा अतिशय जड असा भाग दिसतोय आगळीचा. त्याला एक अशी धरण्यासाठी, ओढण्यासाठी ही कडी सुद्धा आहे.
चला तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया हा वाडा हा कसा होता। या वाड्याचा आता काही भाग हा अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आहे। या ठिकाणी विटांचा वापर केलेला आहे, मातीचा वापर केलेला आहे आणि हे बांधकाम करताना त्या ठिकाणी मग गहू असेल किंवा घोड्याची लीद आहे, असे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून गवताचा काही भाग आहे आणि हे बांधकाम मजबूत होण्यासाठी याचा वापर केलेला असायचा। आता नंतरच्या काळामध्ये आपल्याला वाड्याची या ठिकाणी काही डागडुजी सिमेंटचा हा भाग दिसतो आहे आणि त्या काळामध्ये असणारे हे बांधकाम आणि वरचा जो भाग आहे तो लाकडामध्ये केलेला असा दिसतो आहे। लाकडाचं बांधकाम हे देखील पेशवाई काळाचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे आणि या वाड्याला मजबूत अशी तटबंदी सुद्धा होती। या वाड्याला बाहेरून अशी तटबंदी आपल्याला दिसते आहे, परंतु ही तटबंदी अतिशय आता जीर्ण अवस्थेमध्ये आहे, भग्न अवस्थेमध्ये आहे। याच्यामध्ये आता गवत हे उगवलेलं आहे। तर साधारणपणे 3 ते 3.5 एकरामध्ये असणारा हा वाडा आणि याला बाहेरून असणारी ही तटबंदी म्हणजे सुरक्षेसाठी भिंत देखील होती। या पेशवाईकालीन चंद्रचूड वाड्यामध्ये आता चंद्रचूड यांचे काही कुटुंबीय राहतात, परंतु आता काही कारणास्तव हा वाडा बंद आहे। त्यामुळे आतमध्ये जो काही विहिरीचा भाग आहे किंवा रहाट हा आपण आता बाहेरून बाजूने पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला विहिरीचा भाग आणि रहाटाचा भाग सुद्धा दिसत आहे। तर हा दुमजली वाडा होता। खाली राहणारे जे लोक आहेत तरी ते या विहिरीतून पाणी काढण्यासाठी या समोरील रहाटाचा वापर करत असायचे आणि वरच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे जे लोक होते त्या लोकांना खाली न येता वरच्या मजल्यावर देखील रहाट होता आणि ते या खालच्या विहिरीतून किंवा आडातूनच त्या ठिकाणी पाणी देखील भरत असे। तर अशा प्रकारची रचना ही त्या काळामध्ये ही केलेली होती। या वाड्याचा पाठीमागील भाग आपल्याला दिसतोय तो आता पडलेल्या अवस्थेमध्ये आहे। 250 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे। या ठिकाणी आता चंद्रचूड कुटुंबीय हे पुण्या मुंबईला त्या ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे हा वाडा बरेचसे वर्ष बंद आहे आणि बंद असल्यामुळे आता ह्या वाड्याची ही अशी अवस्था ही झालेली आहे। परंतु इतिहासाची साक्ष देत हा पडका वाडा सुद्धा या ठिकाणी उभा आहे आणि चंद्रचूड कुटुंबियांचे इतिहासाची साक्ष या ठिकाणी आपल्याला या वाड्यातून मिळते। वाड्याचा जो आतील भाग आहे या आतील भागामध्ये आपण आलेलो आहोत। तर हे जे काही बांधकाम आपल्याला दिसते 250 वर्षापूर्वीचं आहे, हे करताना या ठिकाणी पाहतोय आपण की मातीचा भाग आहे, घोड्याची लीद आहे किंवा गव्हाचं काड आहे, असे वेगवेगळे पदार्थांचं मिश्रण करून की जेणेकरून हे टिकण्यासाठी अशा पदार्थांचा वापर करून हे बांधकाम हे केलेलं होतं आणि हे सागवानी लाकडांचा या ठिकाणी आपल्याला वापर केलेला दिसतो। ह्या सागवानी अशा तुळया आहेत पहा। वरचा जो भाग आहे तर तो सागवानी आहे, त्याच्यावर असणारा एक मजला आहे आणि इथे अशा वस्तू ठेवण्यासाठी तुळयांचा देखील किंवा या ठिकाणी दिवळी आपण असं म्हणतो। आता जसं आपण हँगर वगैरे असं अडकवलेल्या वस्तू त्या ठिकाणी ह्या खुंट्या, याला खुंट्या असं म्हटलं जातात, हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। परंतु आता हे अतिशय पडझड या वाड्याची झालेली आहे। आतली एक आपण खोली पाहूया। तर अक्षरशः हा भग्न अवस्थेमध्ये असणारा हा वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे। वरचा जो भाग आहे तो आपल्याला वरचा भाग देखील या ठिकाणी दिसत आहे। माती वेगवेगळे पदार्थांचा वापर करून हे बांधकाम हे केलेलं आहे आणि मातीचा वापर केलेल्यामुळे या ठिकाणी अतिशय गारवा हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या याला खुंटे असं म्हटलं जातात। या ठिकाणी काही पिशव्या वगैरे अडकवण्याचा भाग आहे। सागवानी तुळया 250 वर्ष आलं तरी लाकूड हे मात्र अजूनही जसंच्या तसंच या असणारे हे लाकूड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चंद्रचूड कुटुंबियांचा, चंद्रचूडांच्या इतिहासाचा साक्ष देणारा हा चंद्रचूड वाडा कन्हेरसरमध्ये आज शेवटच्या अखेरच्या घटका या ठिकाणी मोजत आहे असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही। चंद्रचूड वाडा म्हणून प्रसिद्ध असणारा या वाड्याचा काही भाग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि वाड्यामध्ये गवताचं साम्राज्य आहे। इतिहासाची साक्ष देत हा वाडा या ठिकाणी उभा आहे। 250 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी या ठिकाणी शेकडो लोक राहत असतील। या ठिकाणी अनेक घटना घडल्या
आणि या घटनेची साक्ष देणारा हा चंद्रचूड वाडा. चंद्रचूड वाड्याचा पाठीमागील भाग आपण पाहिल्यानंतर आता या वाड्याचा जो काही मुख्य भाग आहे आपण हा पाहणार आहोत. चला तर याची साक्ष देणारा जातं असणारा हा भाग आहे. दगडी बांधकाम, विटांचं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला हे मिळत आहे. आणि या ठिकाणी एक भव्य असा दरवाजा आहे. तो दरवाजा बंद असतो, परंतु आता आपण हा दरवाजा उघडून आतमध्ये जाणार आहोत. पहा किती जड असणारा हा दरवाजा आहे. बापरे, त्या काळामध्ये तर याचं वजन किती असेल, अतिशय मजबूत. या दरवाजाचा उंबरा पहा, लाकडी उंबरा या ठिकाणी आपल्याला पाहायला हा मिळत आहे. आणि ही वास्तू नेमकी काय आहे, ही वास्तू आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग हा एक महत्वाचा असणारा भाग आहे. याचे जे काही खांब आहे हे सुद्धा लाकडी असे खांब आहेत. आणि या नुसते खांब नाही तर याच्यावर कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय त्या काळातले कलाकार, त्यांची कलाकुसर हे अजूनही जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळे पहा पक्ष्यांच्या आकारांचे या ठिकाणी शिल्प, चित्र या ठिकाणी कोरलेले आहेत. अशा प्रकारची सुंदर अशी कमान, लाकडामध्ये केलेली कलाकुसर आणि हे लाकडी खांब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही संपूर्ण वास्तू जर आपण पाहिली तर या ठिकाणी असे असंख्य लाकडांचे मोठे मोठे खांब हे उभे केलेले आहे. परंतु या प्रत्येक लाकडावर आपल्याला कलाकुसर ही या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी भयान अशी शांतता ही या ठिकाणी आहे. वरचा जो छताचा भाग आहे तो सुद्धा लाकडामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाकडामध्ये डिझाईन किंवा नक्षी ही कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी या वाड्यामध्ये ही जी वास्तू आहे किंवा हे जे काही दालन आहे, तर या ठिकाणी चंद्रचूड कुटुंबियांमधील जे काही महत्वाचे व्यक्ती होत्या, पराक्रमी व्यक्ती होत्या, यांचा समाधी असणारा हा दालनाचा हा या ठिकाणी असणारा हा भाग आहे. आणि आपण असं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा एक मंदिराचा, समाधीचा देखील भाग पाहायला मिळतो. दगडी बांधकाम आहे. गणपतीचा आपल्याला या ठिकाणी मूर्ती दिसते आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आणि या ठिकाणी चंद्रचूड कुटुंबियांच्या व्यक्तींच्या समाधीचा भाग आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. या लाकडामध्ये आपल्याला हा कमानीचा भाग या ठिकाणी दिसतो आहे. पहा, सुंदर असं डिझाईन हे तयार केलेलं आहे. आणि हे मंदिराचा जो भाग आहे हा दगडी बांधकामाचा या ठिकाणी भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पूजा केल्यानंतर पाणी जाण्यासाठीचा जो भाग आहे तो सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी केलेला हा पाहायला मिळतो. आणि या मंदिराच्या किंवा समाधी स्थळाच्या आपण बाहेर आल्यानंतर या ठिकाणी हे लाकडी कलाकुसरीमध्ये असणारं जे काम आहे, तर किती त्या काळामध्ये सुंदर असं हे लाकडामध्ये केलेलं काम आहे. उभारलेले खांब, त्याच्यामध्ये असणारी चित्र, डिझाईन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कनेरसर मधील चंद्रचूड वाड्याचा हा भाग आणि ही बाहेरील तटबंदी आपल्याला दिसत आहे. जीर्ण अवस्थेमध्ये असणारी ही तटबंदी, काही ठिकाणी तटबंदीचा भाग चांगला आहे तर काही ठिकाणी जीर्ण आहे. आणि आतमध्ये जो आपण मंदिराचा समाधीचा भाग पाहिला तर त्याचा हा शिखराचा, कळसाचा भाग